श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। तर आज आपण नवीन ब्लाऊजची डिझाईन बघणार आहोत। तर आपल्या जर साडीतल्या ब्लाऊजला बाह्यांना किनार लावल्यानंतर आपली बाहीची जी किनार आहे ती थोडीशी शिल्लक राहते। अशापासून जर आपल्याला पाठीच्या गळ्याची डिझाईन करायची असेल तर ते कशा प्रकारे करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। वरून मी 2.5 इंचाची गळा रुंदी घेतलेली आहे, तर खाली 10 इंचाचा मी गळा घेतलेला आहे आणि या गळ्यासाठी मी पाकळीचा शेप देणार आहे। तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी निम्म्या गळ्याचं जे अंतर आहे त्याच्यातून मधून अंतर काढून पाकळीची डिझाईन दिलेली आहे आणि आतून एकसारखा आपल्याला किनार लावण्यासाठी एक छोट्या पाकळीचा आकार मी देत आहे। अशा प्रकारे डिझाईनचा आकार दिल्यानंतर आपल्याला जो अस्तरचे कापड आहे ते पूर्णपणे कट करून घ्यायचे आहे। गळा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। आता हा गळा कट झाल्यानंतर आतील जी रेषेचे आपण पाकळीची डिझाईन बनवली होती तीही आपल्याला कट करून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे केलेले आहे। तर आता आपण काय करायचं आहे, जो अस्तरचा भाग आहे साडीचा तो त्याच्या हे वरती 2.5 इंचाची खूण करून घ्यायची आहे आणि गळ्याला कट मारून आपल्याला अंतर कळण्यासाठी आपल्याला कट मारून घ्यायचं आहे। आता याच्यावरती आपल्याला गळा ठेवून टिप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित अशा स्वरूपात आपल्याला गळ्याचे टिप मारून घ्यायचे आहे, जेणेकरून काय होईल की आपला गळा जो आहे तो व्यवस्थित आणि छान दिसेल। अशा प्रकारे आपला गळा जो झालेला आहे तो टिप मारून झालेला आहे आणि आतला जे कापड आहे ते आपण कट करून काढायचे आहे आणि पूर्णपणे गळ्याचा आकार द्यायचा आहे। आता हा गळा जो तयार झालेला आहे तो आपल्याला पूर्णपणे पलटी मारून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळ्याचा आकार आहे तो छानपैकी दिसेल। गळ्याचे टोक वगैरे जे आहे पाकळीच्या आकाराचे ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहे। गळा जो आहे तो पूर्णपणे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गळ्याच्या कडेने जी अस्तरचा बाजू आहे ती पूर्णपणे टिपा मारून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि खाली टक्स मारून आपल्याला कंबरपट्टी ही जोडून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा गळा पूर्ण जोडून केलेला आहे। आता जे एक्स्ट्राचे जे कापड होते, एक कापडाचा भाग घेतलेला आहे आणि यावरती जो आपण पाकळीचा भाग कापलेला होता त्याच्यावरती तो मांडून आपल्याला आकार काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला किनार कोणत्या आकारात जोडायची हे समजेल। आता जो किनारीचा भाग आहे तो याच्यावर मांडून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। आपल्याला लागेल एवढीच किनार आपण यामध्ये वापरणार आहोत। आता याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित। आता मध्ये जो पाकळीचा आकार आहे तो येण्यासाठी मी खाली मध्ये जो आकार टोकाचा आहे तिथे एक प्लेट्स मारून घेणार आहे, जेणेकरून आपला जो पाकळीचा आकार आहे तो व्यवस्थित दिसेल। प्लेट्स मारल्यामुळे गळ्याच्या पाकळीला जो आकार आहे तो व्यवस्थित येईल। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आता जी प्लेट्स मारलेली होती त्यावरती आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून दाब टिपमुळे आपली ती प्लेट्स व्यवस्थित बसेल। आता जो एक्स्ट्राचा भाग होता वरचा तो कट करून काढायचा आहे आणि आपल्याला किनार जी आहे ती पलटी मारून पुन्हा त्याच्यावरती दाब टिप मारून घ्यायची आहे। आपली जी साडीची किनार होती ती एवढी शिल्लक राहिली होती, त्यापासून आपल्याला छोटीशी का होईना डिझाईन बनवायची होती, म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। आता हा जो पाकळीचा आकार होता तो याच्यावरती पुन्हा मांडून घ्यायचा आहे आणि आपल्याला जे गळ्याला किती आपल्याला जॉईंट करायचे आहे किनार याचं मार्जिन समजण्यासाठी पाकळीचा आकार व्यवस्थित आखून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला हा पूर्णपणे गळा मांडून घ्यायचा आहे आणि जी खडूनी शिलाई मारली होती त्याच्यावरती व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे। मध्यभाग जो आहे तो बरोबर मध्यभागी आला पाहिजे अशा प्रकारे टिप मारून घ्यायची आहे। आता जो एक्स्ट्राचा आतला जो कपडा होता, आपण जे पॅच लावला होता त्याचा जो कपडा होता तो एक्स्ट्राचा कापून काढायचा आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी किनारीचा वापर केलेला आहे। आता याला मी कडेने लेस लावून घेणार आहे आणि जे साडीतल्या भागातले मी कापड होते ते थोडेसे मी 2 इंचाची पट्टी काढलेली आहे आणि याच्यावरती मी टिप मारून घेणार आहे।
ही साडी कडक नव्हती, त्यामुळे याच्यावरती प्लेट्स मारून याचेच फूल मी बनवणार आहे. आता ही नाडीसारखं बनवलेली जी आहे त्याच्यावरती आपल्याला बारीक बारीक प्लेट्स मारून घ्यायचे आहेत. प्लेट्स मारल्यानंतर आपल्याला याचे फूल बनवून घ्यायचे आहे. प्लेट्सच्या दोन्हीही बाजू एकमेकांना जॉईन करायच्या आहेत. व्यवस्थित प्रकारे जॉईन झाल्यानंतर याचं आपल्याला फूल तयार करून घ्यायचे आहे. आता जे फूल तयार झालेलं आहे याच्यामध्ये जे मध्ये आहे तो भरपूर असा गॅप आहे, तो गॅप जुळून येण्यासाठी आपण सुई दोऱ्याचा वापर करणार आहोत. तर सुई दोऱ्याने या प्लेट्सला आतून टाके मारून घ्यायचे आहेत आणि एकदम ओढून जुळून घ्यायचं आहे. आता हे फूल आपण इथं लावणार आहोत, परंतु त्याच्या आधी आपल्याला एक त्रिकोणी आकाराची लेस व्यवस्थित स्वरूपात आपल्याला ह्या गळ्याला लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा अजूनच छान दिसेल. अशा प्रकारे हे संपूर्ण लेस लावल्यानंतर मी याच्यावरती फूल बसवून घेतलेले आहे आणि आपल्याला नाडी व लटकन बनवून घेतलेले आहे. अशा प्रकारे आपला